मी महाविकास आघाडीमध्ये एकीकडे राज ठाकरे नवा भिडू म्हणून सामील होणार का याची चर्चा सुरू असतानाच काँग्रेसकडून मात्र सातत्यानं एकला चलो रेचा नारा दिला जातोय। आज मुंबईत पार पडलेल्या काँग्रेसच्या बैठकीत सुद्धा अनेक नेते एकला चलो रेचा सूर आळवताना दिसून आले। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही काही दिवसांपूर्वी स्पष्ट संकेत देत मनसेसोबत काँग्रेसची विचारसरणी जुळत नसल्याची भूमिका जाहीर केली होती। त्यामुळे मुंबई महापालिकेसह अन्य ठिकाणी देखील स्वबळावर निवडणुका लढवण्यासाठी काँग्रेसचा भर असल्याचं दिसून येत आहे। मात्र दिल्ली हायकमांड राज ठाकरेंबाबत नेमका काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तर या सगळ्यावर काँग्रेस नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। 6दा भेटो, 10दा भेटो, 25दा भेटो हा याकरता कुठली आमची हरकत आणि आक्षेप असण्याचा विषय नाही। हा प्रश्न आपण पहिल्यांदा विचारला त्या दिवशी आम्ही सांगितलं की आम्ही भारत जोडेवाले आहोत, भारत तोडोवाले नाही। आणि दोन लोक एकत्र येऊन भेटत असतील, बोलत असतील तर यामध्ये काही आम्हाला कोणती टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही। इंडिया अलायन्सचे जे घटक आहेत त्या इंडिया अलायन्सच्या घटकांना सोबत घेऊन आम्ही पुढची रणनीती आमची जी आहे ती ठरेल। इंडिया अलायन्समध्ये कोणाला यायचं आणि कोणाला घ्यायचं हा एकंदरीत देश पातळीवरचा हा निर्णय आहे। त्यामुळे देश म्हणजे काही दिल्ली पातळीने नाही, सगळे मित्र पक्ष आहे हे सर्व मिळून त्यांनी नवा भिडू जो आहे यंदा घ्यायचं की काय या संदर्भामध्ये ते भूमिका ठरवतील। सगळ्यांचं आता मानसिकता असं झालं की ही निवडणुका जे आहे ते कार्यकर्त्यांची निवड करणं असतं आणि जे कार्यकर्त्याची भावना ते आपल्या नेत्यांसमोर ठेवतातच। आता वरती नेत्यांनी काय निर्णय घ्यायचा ते ठरवतीलच, पण कार्यकर्त्याची आता सध्या तर मानसिकता अशीच आहे की त्यांनी एकटं जायला पाहिजे।